एखाद्या माणसाकडून जर वेगळी वागणूक भेटली किंवा माझं काम एखाद्याने अडवलं ते हेतू पुरस्सरपणे त्या दोघातला वाद असतो. पण जर ज्यावेळेस तो पुढचा अडवणारा व्यक्ती जर एखाद्या दुसऱ्या जातीचा असेल आणि जर मी दुसऱ्या जातीचा असेल तर तो माणूस त्याला बघताना काय ध्यानात ठेवतो तर तो त्या जातीचा आहे म्हणून ध्यानात ठेवतो. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढतो त्यावेळेस बदल होतो. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी बदल व्हायचा असेल, समजा बीड लोकसभा असेल किंवा कोणतीही असेल, जर बदल घडवायचा असेल जनतेला तर तिथं टक्का वाढतो. म्हणजे असं त्याचा असा संकेत समजला जातो की जनता पेटून उठलेली आहे, काहीतरी आपल्याला नवीन करायचंय यासाठी जनता तिथली पेटून उठलेली. आणि बीडमध्ये हे जे चित्र आहे ते यावर्षी आपल्याला पाहायला भेटते. मराठा समाजानं काय 2-3 पंचवार्षिक बीडमधून मराठा नसणाऱ्या उमेदवाराला निवडून दिलं? कारण इथला बीड मतदारसंघातील मराठा समाज आहे त्याला जाणीव आहे की आपल्या आरक्षणाचे दार कुणी बंद केलेले. मग एवढे आरक्षणाचे दार बंद असताना विरोधातल्या पंकजाताईंना आज फार मोठा मुद्दा होता हे सांगायचं, पण त्यांनी ते सांगितलं. नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये. आज आपण बीड लोकसभा निवडणुकीमध्ये जो निकाल असणार आहे तो नेमका कसा असणार आहे? बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे जी चुरशीची लढत झाली होती आणि यामध्ये अशोक हिंगे यांना देखील काही प्रमाणात मतदान होणार आहे. एकंदरीत बीडमध्ये नेमका विजय कोणाचा होणार? मतदान कशा पद्धतीने झालेलं आहे? ऐन मतदानाच्या तोंडावर जातीय सलोख कशा पद्धतीने बिघडला? मराठा आरक्षणाचा किती इफेक्ट या मतदानावरती पडला? सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि विशेष म्हणजे मागच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो अंदाज होता तो आपल्यासोबत आज अशोक शेळके सर आहेत, ज्यांचा अंदाज हा तंतोतंत जुळला होता. अगदी आकडेवारी सुद्धा त्यांची जवळपास सारखी आली होते. आणि एवढंच नव्हे तर त्यांचा एक ओपिनियन पोल असतो की गावखेड्यामध्ये त्यांचे काही कर्मचारी जाऊन लोकांपर्यंत पोहोचून नेमका गावाच्या बूथमध्ये नेमकं मतदान कोणाच्या बाजूनी, किती पद्धतीने, कशा पद्धतीने बूथवर मतदान झालं, हा सगळा पोल काढून एक आकडेवारी समोर आणली जाते. आणि ती आकडेवारी मागच्या वेळेस तंतोतंत जुळली होती. आशा करूयात यावेळेसही त्यांची आकडेवारी 100% जुळू शकते. तसेच आज आपल्यासोबत मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सक्रिय असलेले जयराम भाऊ शेळके पण आहेत. सामाजिक सलोखा, सगळ्या जातींना सोबत घेऊन एक मित्रासारखी वागणूक सगळ्यांना सोबत कशी द्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी आतापर्यंत जपलेल्या. आज आपल्याला बीड लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका ज्या घडामोडी घडलेल्या आणि ह्या सगळ्या घडामोडीवर चर्चा करत असतानाच विजयाच्या दिशेने कोण आहे ह्या देखील सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत. सगळ्यात प्रथम जाऊयात आपण जयराम भाऊकडं. जयराम भाऊ, सगळ्यात आधी तुमच्या दोघांचंही स्वागत आहे महाराष्ट्र प्राईम मध्ये. धन्यवाद सर. बरं, आज कसं बघताय एकंदरीत बीड लोकसभा निवडणूक आली की जातीवाद पुढे येतो आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष बीडकडे जातं, काय कारण? 2009 पासून आम्ही ही लोकसभा निवडणूक, चांगलं म्हणजे वयात असल्यापासून आम्ही ही लोकसभा निवडणूक डोळ्याने बघितलेली आणि सगळं काही अनुभवलेली. खरं तर राजकीय गंध मला तरी वैयक्तिक नाही. 2009 पासून ते 2024 पर्यंत आज आम्ही मतदान केलंय. तर या 4ही निवडणुकांमध्ये आज जे प्रकर्षाने जाणवलंय ते याआधी कधीही जाणवलेलं नव्हतं. काय नेमकं कशामुळे होतंय हे सगळं? निवडणुका आल्यावरच असं होतंय? बीडमध्ये जातीयवाद खरं तर काही वैयक्तिक गोष्टी ध्यानात ठेवून, उदाहरणार्थ समजा मला एखाद्या माणसाकडून जर वेगळी वागणूक भेटली किंवा माझं काम एखाद्याने अडवलं ते हेतू पुरस्सरपणे त्या दोघातला वाद असतो. पण जर ज्यावेळेस तो पुढचा अडवणारा व्यक्ती जर एखाद्या दुसऱ्या जातीचा असेल आणि जर मी दुसऱ्या जातीचा असेल तर तो माणूस त्याला बघताना काय ध्यानात ठेवतो तर तो त्या जातीचा आहे म्हणून ध्यानात ठेवतो. आणि तेच जर भावकीतले वाद असते, समजा आता माझ्याच भावकीतला वाद आहे, माझाच बांधावरून वाद झालाय, तर त्यावेळेस मात्र मी त्याची जात ध्यानात ठेवणार नाही, ती भावकी म्हणून ध्यानात ठेवणार. असे वाद सगळ्या जिल्ह्यात होते. म्हणजे दोन व्यक्तीतला भावकीतला वाद जर असेल तर तो 2 भावकीत होऊ शकतो आणि 2 जातीतल्या व्यक्तींचा वाद असेल तर तो जातीवर येऊन ठेवतो. जर त्याचा आडनाव वेगळा असेल, जात वेगळी असेल तर ती मानसिकता ध्यानात ठेवली जाते आणि त्याला खतपाणी घातलं जातं. पण हे बीडमध्येच का होतं? हा ना, त्याला खतपाणी का घातलं जातं? पुढच्या व्यक्तीच्या गटाकडून पण खतपाणी घातलं जातं आणि या व्यक्तीच्या गटातील पण माणसांनी खतपाणी घालून जात पोचली जाते. आणि त्या जातीचं पोषणारं रूपांतर भलेही 5 वर्ष काही भांडणं नसेल झाली, धुसफूस असन, धूर निघत असन, सगळं काही होत असन, पण हे ऐन निवडणुकीच्या वेळेस हे मात्र
फार मोठ्या पद्धतीने स्फोट होतो ह्या गोष्टीचा. ज्या गोष्टी वैयक्तिक गोष्टी असतात त्या पूर्ण पूर्ण गावाला सांगून हे बघा असं वागले होते, पुढचा व्यक्ती पण तसं म्हणतो हे बघा असं वागले होते, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून उमेदवाराच्या जाती बघून मग मात्र हे सगळं उमेदवाराच्या जातीवर ढकलून, स्वतःच्या उमेदवारावर पण ढकलून हे सगळं असं पोषक वातावरण जातीचं निर्माण केलं जातं. बघू शकता बीडमध्ये निवडणुकीच्या तोंडावरच जातीवाद होतोय, लोक जातीवर जास्त जात आहेत. अजून आपण जाऊयात अशोक सरांकडं. सर, 2019ची निवडणूक तुम्ही अनुभवलेली आहे, अभ्यासलेली आहे आणि तुम्ही जो पोल सांगितला होता तो कराही ठरलेला आहे. परंतु 2019ची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीपेक्षा यावेळेची निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे आणि विशेष म्हणजे यावेळेस मतदानाचा टक्का वाढलेला आहे. तर हे मतदानाचा वाढता टक्का काय संकेत देतो? बघा, असं म्हटलं जातं की ज्यावेळेस निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढतो त्यावेळेस बदल होतो. बघा, म्हणजे जर एखाद्या ठिकाणी बदल व्हायचा असेल, समजा बीड लोकसभा असेल किंवा कोणतीही असेल, जर बदल घडवायचा असेल जनतेला तर तिथं टक्का वाढतो. म्हणजे असं त्याचा असा संकेत समजला जातो की जनता पेटून उठलेली आहे तिथली, काहीतरी आपल्याला नवीन करायचंय यासाठी जनता तिथली पेटून उठलेली. आणि बीडमध्ये हे जे चित्र आहे ते यावर्षी आपल्याला पाहायला भेटते. 2019 साली आपण एक एक्झिट पोल काढला होता. मतदान झालं की 2-3 दिवसांनी एक्झिट पोल काढला होता. आपले प्रीतमताई मुंडे जवळपास 1,70,000 मतांनी निवडून येतील असा आपण अंदाज आधीच सांगितला होता आणि त्या अंदाजाप्रमाणे प्रीतमताई 1,68,000 मतांनी निवडून सुद्धा आलेल्या होत्या. आणि यावर्षी सुद्धा आपण एक्झिट पोल काढलेला आहे. तर यावर्षी मागचा जर विचार केला आपण 2019चा, तर 2019ला प्रीतमताईंना सगळ्या तालुक्यामधून लीड होती. मात्र यावर्षीच्या निवडणुकीमध्ये जरा परिस्थिती वेगळी आहे. फक्त 2च तालुक्यामध्ये, त्यामध्ये आपण आष्टी तालुका आणि परळी तालुक्याचं नाव घेऊ शकतो प्रामुख्याने. या 2च तालुक्यामध्ये पंकजा मुंडे यांना लीड दिसणार आहे आपल्याला. बाकीच्या तालुक्यामध्ये लीड भेटणार नाही असं सध्या वातावरण आहे. मला सांगा, हा जो पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक तालुक्यातला जो टक्का घटलेला आहे, प्रीतम मुंडे यांच्या जागेवर पंकजा मुंडे आज चेहरा आहे, नेमका हा टक्का कशामुळे घटलाय? कुठेतरी मराठा आरक्षणाचा पडसाद पडलाय किंवा ओबीसी एकत्रीकरण जे झालं होतं मध्यंतरी त्याचा परिणाम झालाय, नेमका कशामुळे? काय कसं? अगदी तुम्ही तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. तुम्ही म्हटलं की मराठा आरक्षणाचे पडसाद किंवा ओबीसी. खरं तर मराठा आरक्षणापेक्षा ओबीसीचे जे एल्गार मेळावे झालेले आहेत बीडमध्येच नाही, राज्यभरामध्ये जर तुम्ही पाहिलं, युट्यूबवर बघा किंवा कोणत्याही सोशल मीडियावरती जर तुम्ही व्हिडिओ उचलून पाहिटले तर अतिशय प्रखर मेळावे झालेले आहेत, अतिशय प्रखर भाषणं त्याच्यामध्ये त्या नेत्यांनी केलेले आहेत. त्या नेत्यांची नावं आपण इथं घेणार नाहीत, सगळ्या लोकांना माहिती ते नेते कोण आहेत. तर याचा इनडायरेक्टली परिणाम बीड लोकसभेच्या निवडणुकीवर झालेला आपल्याला इथं दिसत आहे. आणि त्यामुळं बघा, पंकजा मुंडे या प्रीतमताई मुंडे पेक्षा जास्त कर्तृत्ववान नेत्या बीडमध्ये समजल्या जातात. उलट हा टक्का वाढायला पाहिजे होता, म्हणजे बीजेपी कडचा कल वाढायला पाहिजे होता जनतेचा. तर तो कल न वाढता आपल्याला घटलेला इथं म्हणजे दिसत आहे. आपण जर सर्वे केले गावोगाव जाऊन, निवडणुकीच्या आधी आपण सर्वे केलेले आहेत तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, त्या सर्वेनुसार हा टक्का उलट आपल्याला कमी झालेला पाहायला दिसत आहे. तर आता आपण जर बघितलं बीड लोकसभा निवडणुकीचा जर बारकाईने अभ्यास केला तर एक ओबीसी विरुद्ध मराठा ही जी निवडणूक होती ती शेवटच्या टप्प्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी अशी झालेली पाहायला मिळाली. आणि बाकी मायक्रो ओबीसी मात्र स्तब्ध शांत राहिलेला पाहायला मिळाला आहे, ना तो कुठल्या बाजूने गेलेला पाहायला मिळाला आहे. त्यांनी एकदम शांततेत मतदान केलेलं आहे. परंतु मराठा समाजाच्या बाजूला मुस्लिम वोटर असेल, दलित वोटर असेल, तो एकवटलेला आहे. मग मराठा आरक्षणाचा जर मुद्दा म्हणाव तर मुस्लिम वोटर आणि दलित वोटर हा कसा काय जुळला इकडच्या बाजूने, काय सांगितलं? खरं तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेली 7 महिने झाले मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंतरवली सरटी या ठिकाणी ठाण मांडून बसलेले त्यांच्या मराठा समाजासाठी. खरं तर ज्यावेळेस 29 ऑगस्टला ज्या दिवशी कोणतं गाव आहे आपलं, आंतरवली सरटी, नाही त्याच्या अलीकडचं, 29 ऑगस्टला शहागड या ठिकाणी जी सभा झाली त्या सभेतूनच मनोज जरांगेंनी सांगितलं होतं की मी मोठं आंदोलन उपोषण करणार आहे. त्या उपोषणाला सुरुवात झाली आणि काही घंट्यातच तिथं लाठी हल्ला झाला, माता भगिनींची डोके फोडले गेली आणि त्याची एक भावनिक उद्रेक महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटला. 14 सप्टेंबरची जी सभा होती ती आंतरराष्ट्रीय दर्जाची, म्हणजे जागतिक लेवलला कुठलीच एवढी मोठी सभा झाली नाही, एवढी मोठी मराठा बांधवांची सभा त्या ठिकाणी झाली. हे सगळं होत असताना मनोज जरांगे पाटील या माणसाची पार्श्वभूमी तुम्ही बघा, त्या माणसाची पार्श्वभूमी राजकीय बिलकुल नाही, कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत,
सर्वसामान्य घरातील माणूस आहे आणि गेली दोन तप म्हणजे गेली 24 वर्ष झालं, 25-23-24 वर्ष झालं की ते समाजासाठी सातत्यानं हे लढत आहेत, उपोषण करत आहेत. 109 दिवसाचं उपोषण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी साष्ट पिंपळगाव या गावात केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेस जो मुख्यमंत्री असेल त्यांना मराठा समाज बांधवांच्या भावना कळण्यासाठी हे तीव्र गतीने उपोषण त्यांनी केलेले आहेत. ना कुठला पक्ष बघितलाय, ना कोणता मुख्यमंत्री बघितलाय. हे सगळं होत असताना त्यांनी एक संतुलित भूमिका घेऊन त्यावेळेस उघड त्यांनी आरक्षणाच्या बाजूने मुद्दे उपस्थित केले. यावेळेस गेली 7 महिने झाले आंतरवाली सराटीमध्ये त्यांनी आमरण उपोषण केलं 17 दिवसाचं. सगळे नेते त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेले, सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी भेटायला गेले. सगळा जनतेचा कल मराठा आरक्षणाच्या भूमिकेतून एक सकारात्मक होता. हे सगळं असताना विरोधातल्या लोकांना, आता विरोधातल्या लोकांचे नाव पण नाही घ्यायचे आपल्याला, विरोधातल्या लोकांनी मात्र हे आंदोलन कुठंतरी ओबीसीच्या विरोधात आहे हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवण्यासाठी आताच अशोक सरांनी सांगितलं की ओबीसी एल्गार मेळावे निघले. खरं तर त्यावेळेसपासून आम्ही मराठा आंदोलक म्हणून आम्ही त्यावेळेसपासून समाजामध्ये एक गोष्ट पसरवत होतो की मनोज जरांगे पाटील एक सर्वसामान्य माणूस आहे, कुठल्याही राजकीय पक्षाचे नाहीत, पण सातत्यानं ओबीसी प्रवर्ग असेल किंवा इतर भाजपमधील एक समाज असेल, भाजपमधील एक गठ्ठा, तो समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून कुणीतरी गुट्टे पुढे केला जायचा, कुणीतरी टिपी मुंडे पुढे केला जायचा, कुणीतरी छगन भुजबळ पुढे केला जायचा. असं सातत्यानं होत असताना मी मात्र वैयक्तिक माझ्या फेसबुकवरच्या भिंतीवर तुम्ही जाऊन बघा, मी वैयक्तिक त्याही वेळेस सांगितलं होतं की आपण भाऊ बाबा नगद नारायण महाराजांच्या परिसरातले लोक आहेत. खरं तर नारायणगड भगवानगड या परिसरात मनोज जरांगे यांचं बालपण गेलेलं आहे आणि आंतरवाली सराटी पण इथून काही दूर नाही, 50-60 किलोमीटरचा अंतर आहे. हा प्रदेश जो आहे हा संतांच्या मांदियाळीतला प्रदेश आहे आणि या संतांच्या मांदियाळीतील प्रदेशामध्ये 18 पगड 12 बलुतेदार समाज एका ताटात जेवतो. जे पाटील जे सांगतात की लग्नाला जायचं असलं की पेट्रोल अर्धा टाकतात ओबीसी बांधव मराठा बांधव, ही सगळी घट्ट विण जुळलेली असताना कुठंतरी या ओबीसी एल्गार मेळाव्यातून कुठंतरी मराठा समाज बांधवांना एक विरोध करत आहेत ही समाज. आणि त्या भूमिकेत असताना पंकजाताई विरोधात नव्हत्या, धनंजय मुंडे साहेब विरोधात नव्हते, प्रस्थापित राजकीय बीडचे नेते कोणीच विरोधात नव्हते. पण लाईन बिटवीन द लाईन मधलं जर वाचायचं ठरलं, पंकजाताई विरोधात नव्हत्या, धनंजय मुंडे साहेब विरोधात नव्हते, पण त्यांचे जे मोठाले कार्यकर्ते होते ते मात्र विरोधात गाड्यामध्ये लोक गोळा करून त्या ओबीसी एल्गार सभेला गेलेलं मराठा बांधवांनी बघितलं. आणि पाटलांनी काय सांगितलं होतं की विरोधात आपल्या विरोधात जे गेले त्यांना पाडा. आता आपल्या विरोधात कोण गेलं तर पंकजाताई गेल्या नव्हत्या, धनंजय मुंडे गेले नव्हते, पाटलांनी नाव पण नाही घेतलं कुणाला पाडा ह्याला पाडा. पण विरोधात कोण गेलं तर गावागावामधून हे लोकांना माहिती, ते पाटलांना सांगायची गरज नाही. समजा माझ्या गावामधून काही बसेस काही गाड्या विरोधी त्या एल्गार सभेला गेल्या असतील तर ते आपले विरोधक आहेत आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत तर त्यांना आपल्याला पाडायचं. ही गावखेड्यातल्या सर्वसामान्य मतदारांची भूमिका ठरली. कुठंतरी म्हणजे पक्षाकडे बघून किंवा सरकारकडे बघून विरोध केलेला आहे, हा नेत्याकडे किंवा उमेदवाराकडे बघून विरोध केलेला नाही. बिलकुल नाही सर, एकदम बरोबर बोलले तुम्ही. बिलकुल सरकारकडं पक्षाकडे बघून हा मतदार फुटलेला नाही. खरं तर 3 पंचवार्षिक आपण बघतोय. 3 कशामुळे म्हणतोय की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ज्यावेळी 2014ला इलेक्शन मधून निवडून आले पण लगेच त्यांचा अपघाती निधन झालं. खरं तर त्याची आम्हाला सर्वांना खेद आहे, कारण जातीपातीचं राजकारण त्यांनी कधी केलं नाही. बीड जिल्ह्याची एक ओळख म्हणून त्यांनी स्वतःला प्रेझेंट केलं, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. ते ज्यावेळेस निधन झालं त्यांची जी पोटनिवडणूक झाली त्यांच्या जागेवरची, त्यावेळेस पोटनिवडणुकीत प्रीतमताई मुंडे म्हणजे त्यावेळेच्या त्यांच्या कन्या त्यांना इथल्या मतदारानं 9 लाख मतदान टाकलं सर. 9 लाख मतदान टाकलं आणि अशोक पाटील जे विरोधात होते ते काँग्रेसचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळेस उमेदवार दिला नव्हता सामंजस्याने आणि त्यावेळेस सर्वात जास्त मताधिक्यानं म्हणजे भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा विक्रम मोडला त्यांनी, कुणी प्रीतमताईंनी. अजूनही आबाधित राहील एवढं मतदान भरघोस सर्व जातीतील सर्व धर्मातील लोकांनी प्रीतमताईंच्या पदरात टाकलं. त्याच्यानंतर 2019ला पण बजरंग सोनवणे उभे होते, त्यावेळेस पण ते मराठा होते, त्यावेळेस पण त्यांच्याच जातीच्या होत्या. पण त्याही वेळेस इथल्या मराठा मतदारांनी तसं काही बघितलं नाही. त्यांना 1,70,000-1,78,000 मतदानाने निवडून आणलं. म्हणजे कधीही जात बघितली नाही. देव देश धर्मासाठी एकत्र येणारा मराठा इतर जातीतील समुदाय याने त्यावेळेस कधीही जात बघितली नाही. फक्त यावेळेस घडलं
ती गोष्ट मी तुम्हाला अगोदर जी सांगितली बरं. की गावागावातून ज्या ट्रका ज्या गाड्या ओबीसी एल्गार मेळाव्यात गेल्या आणि तिथून जरांगे पाटलांना हातपाय तोडण्याची भाषा झाली. आता जरांगे पाटलांच्या विषयी अटॅचमेंट निर्माण झाली मराठा मतदारांमध्ये किंवा मराठा जनतेमध्ये, मराठा माता भगिनींमध्ये, बांधवामध्ये. ती अटॅचमेंट मात्र तिथं मात्र त्यांच्या हृदयाला, त्यांच्या मनाला ठेच पोहोचली आणि तेच ठेच पोहोचलेलं कारण यावेळेस बटनामध्ये झालं. तर बघू शकताय की कशा पद्धतीने मराठा मतदान हे एकवटलं आणि ओबीसी एल्गार सभेमुळे, जसं की अशोक सरांनी पण सांगितलं, जयरामदादांनी पण सांगितलं की ओबीसी एल्गारची सभा झाल्या, मराठा हा आपल्या विरोधात तयार होतोय हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं मतदानावरती हा परिणाम झालेला आहे. यापूर्वी एक भाऊ तोरसेकर यांनी अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला होता, मराठा आरक्षण कशा पद्धतीने दिलं जाईल किंवा मराठा आरक्षण कसं देणं शक्य, मराठा हा ओबीसी प्रवर्गातच देता येतो हे भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या एका व्हिडिओमधून दाखवलं होतं, स्पष्टीकरण दिलं होतं. खरं म्हणजे अशी एकही जात नाहीये की अर्धी जात कुठल्या तरी आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये आहे आणि अर्धी जात बाहेर आहे. ही महाराष्ट्रातच नव्हे तर जगात एकमेव मराठा ही जात अशी आहे की ती 1995 पासून अर्धी जात ही ओबीसी म्हणून आहे, कुणबी मराठा म्हणून, आणि अर्धी जात ही बाहेर आहे. त्यामुळं कुठेतरी ही लढाई सुरू झाली आणि राहिलेल्या बांधवांना देखील ओबीसी प्रवर्गात घ्यावं ही मागणी मनोज जरांगे पाटील यांची होती. आता भाऊ तोरसेकर यांचा जो व्हिडिओ होता तुम्ही बघू शकताय, त्या व्हिडिओमध्ये भाऊ तोरसेकर यांनी सांगितलं होतं की मराठा आरक्षण जर द्यायचंच असेल तर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर सगळ्यांनी वर्गणी काढावी लागेल. जे आता आरक्षित घटक आहेत, मग ते ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, ह्या सगळ्यांची वर्गणी थोडी थोडी करून म्हणजे थोडं थोडं आरक्षण टक्केवारीमध्ये ते मराठा समाजाला सामावून घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या मराठा आरक्षणाची जी मनोज जरांगे पाटील मागणी करतायत त्या मागणीला कोण विरोध करतोय, तर जसं एखाद्या स्टेशनवरती गाडी आल्याच्या नंतर गाडी फुल भरलेली असते आणि त्या स्टेशनवरती अजून लोक उभा राहतात, म्हणजे सीट नसताना, बसायला जागा नसताना दरवाजामध्ये लटकून येतात. आपण बघितलं असेल की गावखेड्यात प्रवास करताना एसटी बस फुल भरलेली असते आणि प्रवासी मात्र दरवाजाला लटकतात. मागच्या स्टेशनवरती लटकलेले लोक पुढच्या स्टेशनवरती अजून लोक येणार आहेत बघत असतात आणि त्यावेळेस जे नवीन लोक गाडीमध्ये चढतात त्यावेळेस बसलेले लोक मात्र शांत बसलेले असतात आणि दारामध्ये जे लोक उभा असतात, जे बळजबरीने आधी घुसलेले तेच बाकीच्या येणाऱ्या लोकांना थांबवतात. असं ते एकदम मार्मिक उदाहरण त्यांनी दिलं होतं. काय वाटतं तुम्हाला नेमका ओबीसी आरक्षण जे पूर्वी खरंच ओबीसी होते त्यांनी कुठेतरी विरोध केलेला नाही, परंतु 1995-94 मध्ये जे लोक नव्याने ओबीसी प्रवर्गात घुसले त्यांनी जास्त करून प्रकर्षाने विरोध केला असं जाणवतंय. बघा, ओबीसी लोकांनी कुणीच विरोध केलेला नाही आरक्षणाला किंवा जी सामान्य जनता आहे, सामान्य जनतेचा आजही या म्हणजे मराठा समाज ओबीसी मध्ये यावा या गोष्टीला आजही विरोध नाही. विरोध कुणाचा आहे तर जे नेते आहेत मोठमोठे प्रस्थापित नेते की जे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेत आहेत, पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर त्या ओबीसी लोकांच्या जीवावर आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. मग हीच राजकीय पोळी शेकत राहावी वर्षानुवर्षे, शतकानुशतके किंवा दशकानुदशके शेकत राहावी त्यांच्या जीवावर. त्यासाठी ते कुठंतरी मराठा समाज ओबीसी मध्ये येऊ नये यासाठी असे छोटे मोठे मेळावे घेत आहेत. याला छोटे मोठे मेळावे अशासाठी म्हटलं जातं कारण 300-400 अशी संख्या तुम्हाला मिळायला दिसली. जर खरंच सामान्य ओबीसी लोकांचा जर या म्हणजे मराठा ओबीसी मध्ये समाविष्ट व्हावा याला जर विरोध असता तर तुम्हाला ही संख्या जास्त दिसली असती. परंतु काही आता जयराम सर आता म्हटले की गावातून गाड्या भरून गेल्या, कुठं ट्रका भरून गेल्या, असे सुद्धा काही लोक होते. आता नेत्यांना काही लोक नेत्यांचे फॅन असतात, मग त्यांच्यासाठी किंवा नेत्यांच्या आव्हानासाठी नेत्यांनी मराठा बांधवाबद्दल सहानुभूती आहे यावं त्यांना. सहानुभूती असेल किंवा नसेल ते त्यांच्या मनात समजा, काहींना नसेल बी. आता कसं असतं एखाद्या नेत्याचा भक्त आहे म्हटल्यावर ते नेत्यांच्या विचारानेच चालतात. मग त्यांच्या विचारांना मानणारे सुद्धा असे काही लोक होते जे की गाड्या भरू त्या मेळाव्याला गेले होते. पण आपण जर ते मेळावे पाहितले तर त्यांची संख्या पाहितली तर ती संख्या आपल्याला अत्यल्प होती, म्हणजे मोजणे इतकी. जसं की जरांगे पाटलांची संख्या ही तुम्हाला न मोजता येणारी आहे, पण एल्गार म्हणजे ओबीसीचे मेळावे त्यांची संख्या अगदी म्हणजे 1000च्या आसपासच होती तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ काय की जे मोठमोठे नेते येतं जे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेत आहेत त्यांचा याला जास्त विरोध होता. या आरक्षणाच्या जे लढाई त्या आरक्षणाच्या लढ्याला जास्त विरोध आपल्याला पाहायला मिळतोय. बरं, आज जर बघितलं ओबीसी एल्गार सभा ज्या आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये झाल्यात, बीडमध्ये झाली, परंतु लोकसभा इलेक्शनमध्ये फक्त बीडमध्येच ओबीसीच्या उमेदवाराच्या विरोधात मराठा उभा राहिला असं चित्र आहे. बाकी आता तुम्ही बघितलं परभणी असेल, इकडे जिल्हा नांदेड असेल, नागपूर असेल किंवा जालना तुमच्या आसपासचे जर नगर बघितलं तर इकडे हा वाद पाहायला मिळत नाही, फक्त बीडमध्येच का वाद होतो? नाही,
बघा बीडच्या शेजारचाच एक लोकसभा मतदारसंघ आहे, परभणी लोकसभा मतदारसंघ. आता तुम्ही म्हटले तिथं सुद्धा एक उमेदवार मराठा होता, पण जे प्रमुख उमेदवार होते संजय जाधव, त्यांना आपण बंडू जाधव म्हणतो, आणि दुसरे उमेदवार म्हणजे रासपचे महादेव जानकर, जे की ओबीसी नेते मानले जातात. आणि ते सुद्धा मेळावे, जे ओबीसीचे मेळावे झाले तेच्यामध्ये अगदी सक्रिय होते. तर तिथं सुद्धा आपल्याला हा वाद पाहायला भेटला. पण बीडमध्ये जो वाद होता, म्हणजे बीडमध्ये जी तीव्रता होती त्या वादाची, तेवढी तीव्रता आपल्याला परभणी जिल्ह्यामध्ये दिसलेली नाहीये. त्याचं कारण काय असतं? याचं कारण म्हणजे परभणी जिल्ह्यामधला जो ओबीसी समाज आहे, परभणी जिल्ह्यामधला ओबीसी समाज हा पूर्णपणे मराठा समाजाच्या सोबत आहे. आणि त्यांनी अजिबात ह्या मेळाव्याला म्हणजे अजिबात लक्ष दिलं नाही किंवा विरोध केला नाही वाटतं. हा, म्हणजे त्यांचे जे मेळावे झाले तर त्या मेळाव्याचं अजिबात त्यांनी समर्थन केलं नाही. काही बोटावर मोजणे इतक्या कार्यकर्त्यांनी किंवा लोकांनी समर्थन केलंही असेल, पण जास्त समाज हा मराठा समाजाच्या मागणीसोबतच उभा होता. त्यामुळे तिथं तुम्हाला मराठा आणि ओबीसीचा वाद अगदी अल्प प्रमाणात पाहायला भेटला. या उलट बीडचा जर विचार केला तर मराठा आरक्षणाच्या लढ्याचं जर केंद्र जर मांडलं तर ते बीड आहे, आणि संपूर्ण राज्याचं लक्ष बीडवर होतं त्यावेळेस. म्हणजे बीडमध्ये काय हालचाली चालत आहेत, जरांगे पाटलांच्या जे काही समजा सभा झाल्या, बीडमध्ये सुद्धा एक मोठी विराट सभा झाली होती त्यांची. म्हणजे महाराष्ट्रातील बाकीचे जे काही नेते असतील, नेते मंडळी किंवा बीडमधले जे काही नेते असतील, त्यांना वाटायचं की मराठा आरक्षणाच्या लढाईचं जे केंद्र आहे आणि आहेच ते कोणतं आहे, बीड आहे. म्हणून ही जी तीव्रता आहे मराठा विरुद्ध ओबीसी, ही बीडमध्ये आपल्याला जास्त पाहायला भेटते. तर आता यावेळेस आता लोकसभा निवडणूक तर पार पडलेली आहे, ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण पण पाहायला मिळालं. तर नेमकं आता जर आपण थोडंसं निकालाकडे जाऊया, तुम्ही आधी तुमचं विश्लेषण पण केलेलं आहे, तुम्ही मागच्या वेळेस पण अंदाज सांगितलेला आहे. ह्या वेळेसचे अंदाज नेमका कुठे घेऊन जात आहेत, कोणत्या उमेदवाराला विजयाकडे घेऊन जात आहेत असं वाटतं? बघा, यावेळेस जर आपण बघितलं वातावरण, परिस्थिती बघितली बीड लोकसभा मतदारसंघाची, तर यावेळेस जे शरद पवार कट करा, तर यावेळेस जे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे, हे यांच्या विजयाकडे हा कल असलेला आपल्याला जाणवतोय. बघा, कारण बजरंग सोनवणे तसं पाहता जर विचार केला तर बजरंग सोनवणे यांचा प्रचार अगदी म्हणजे असा काही नव्हता. म्हणजे त्यांनी प्रचार भाजपच्या तुलनेत जर आपण विचार केला तर त्यांचा प्रचार नसल्यातच जमा आहे. पण कुठंतरी एक समाजामध्ये एकी दिसून आलेली आपल्याला लोकसभा मतदारसंघात दिसलेली आहे, आणि ही एकी बजरंग सोनवणेंना विजयाकडे घेऊन गेल्याचं आपल्याला चित्र दिसलंय बीडमध्ये. तर आज लोकसभा निवडणूक पार पडलेली, वेगवेगळे विश्लेषक आपला अंदाज पुढे आणतायत. सर, कसं बघताय तुम्ही विजयाच्या दिशेने जात असताना आष्टी शिरूर पाटोद्यामध्ये मागच्या वेळेस सगळ्याधिक मताधिक्य भारतीय जनता पार्टीला झालं होतं. आता तुमची जास्त ओळख करून देण्याची गरज नाही, कारण तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यात नेहमी पुढे असतात, देवदेश धर्म कार्यामध्ये पुढे असतात, मोदींना मानणारे, मोदींचे समर्थक, देवेंद्र फडणवीसना मानणारे म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. परंतु यावेळेस तुमच्यासारखा जो वर्ग आहे, जो भारतीय जनता पार्टीला मानतोय परंतु मराठा समाजातून येतोय, त्या लोकांना मतदान करताना काही अडचणी निर्माण झाल्या किंवा कसं पद्धतीने त्यांचं मतदान होतं? नाही, खरं तर या गोष्टी जरांगे पाटलांनी कधीच सांगितल्या नाहीत. कारण जरांगे पाटलांच्या भोवताली जे काही लोक आहेत ते सगळ्या पक्षातले लोक आहेत, सगळ्या संघटनातील लोक आहेत. खरं तर आम्ही पण एक म्हणजे 2 दिवस अगोदर, 3 दिवस अगोदर आम्ही पंकजाताईंची भूमिका आणि बजरंग सोनवणे यांची भूमिका बघत होतो मराठा आंदोलक या नात्यानं. पण बजरंग सोनवणे यांची भूमिका सातत्यानं मनोज जरांगे जी बोलतील ते मी मांडेन असे 2दा-3दा आम्ही सभेमध्ये ऐकलं. पण पंकजाताईंचं आमच्याकडे, आम्ही पंकजाताईंकडे एकच अपेक्षा ठेवली होती की पंकजाताईंनी कुठेतरी ही गोष्ट बोलावी. ती बोलल्या पाहिजे होत्या ही आमची अपेक्षा होती. कारण आम्ही गेले कितीतरी वर्ष 3 पंचवार्षिक त्यांनाच मतदान केलेलं आहे, दुसऱ्यांना मतदान केलेलंच नाही, हे सगळं समाजाला माहिती. एवढं सगळं असताना आम्ही आमचे पक्ष सोडून, आम्ही आमच्या विचारधारा सोडून आम्ही आता मराठा आरक्षण या गरजवंताच्या लढ्यामध्ये सक्रिय. 1993ला शरद पवार ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस जो घात झालेला होता, मराठा आरक्षणाची जी 22-23% उरलेली जागा होती ती पूर्णपणे भरलेली होती. आणि त्याच्यामुळे समाजाला त्या आतमध्ये तुम्ही जे सांगितलं उदाहरण की स्टॉप येताना लोक आतमध्ये गाडी फुल झाली म्हणते, तो स्टॉप येण्या अगोदर ते जे बसलेले होते ते 1993ला बसलेले होते, त्याच्यामुळे जागा फुल झाली होती आणि कुणी जागा द्यायलाच तयार नाही. अशी जी गोष्ट ह्यावेळेस कळली जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या माध्यमातून की आपलं आरक्षण कुठं आहे तर आपण कुणबीत, आपल्या नोंदी कुणबीत आणि आपलं आरक्षण ओबीसी मध्ये, हे ज्यावेळेस नोंदणीनुसार कळालं. असं पण नव्हतं की हेका पण नव्हता की आम्हाला ओबीसी मध्ये डायरेक्ट घ्या, बळच घ्या.
आमचा सर्वे करा, आमच्या नोंदी तपासा, नोंदी तपासून आम्हाला त्याच्यामध्ये घ्या. ही सगळं आटापिटा पुराव्यानुसार होता. पण या पुराव्यानुसार असणाऱ्या गोष्टीला पण ज्या गोष्टींनी विरोध केला, ज्या प्रवृत्तींनी विरोध केला, एवढं सगळं असताना मग कुठेतरी भावना समजली लोकांना की 1993ला एका 3 ओळीच्या GR मध्येच, एका 2 पानाच्या GR मध्येच त्यांनी त्या सर्व जे काय जाती घातल्या 1993ला एका रात्रीमध्ये, हे समाजाला समजलेलं होतं. आणि समाज आता म्हणत होता की आमच्या नोंदी असून आम्हाला घेणार, आणि त्यांच्या तर नोंदी नसताना एका दिवसात त्यांना घेतलं, हे समाजाला कुठेतरी कळालेलं होतं. म्हणून समाजानं यावेळेस स्वतःचे पक्ष, स्वतःचे जे काय विचारधारा आहेत त्या बाजूला ठेवून मराठा आरक्षण या विषयावर एक संघटित झालेला होता. आणि त्यांना अपेक्षा काय होती की जो आमचा उमेदवार आहे कुठल्याही जातीचा असू द्या, म्हणजे बजरंग बाप्पाचा ठेका मराठ्यांनी घेतलेला नाही किंवा पंकजाताईचा पण ठेका घेतलेला नाही, मनोज जरांगे यांनी पण सांगितलेलं नाही, आणि ह्याच्यात किंचितही तीळ मात्र शंका नाही. बजरंग बाप्पा पण हे काय मराठा समाजाचा दिवा लावणार नाही किंवा पंकजाताई पण दिवा लावणार नाही. पण आम्हाला अपेक्षा काय होती की या प्रचारामधून आम्हाला कोणतरी खात्रीशीर सांगावं, बॉन्डवर लिहून द्यावं, असं काय घडलेलं नाही. त्याच्यामुळे मराठा उमेदवारांनी जे करायचंय ते मतदान पेटीत केलेलं. अच्छा, तर आज तुम्ही जे म्हणता की 1993ला शरद पवार यांनी मराठा आरक्षण ची जी वाट आहे ती बंद केली, थोडक्यात की गाडी आधीच फुल भरली, मग तसं असताना देखील बीड मधल्या लोकांनी त्यांच्याच उमेदवाराला का मतदान करावं? बरोबर, रास्त मुद्दा आहे. बीड मधील मराठा बांधवांनी त्या पक्षाकडे बघून मतदान केलंच नाही, हे तुम्ही आधी लक्षात घ्या. बीड मध्ये हे जे मतदान झालंय ते ओबीसी एल्गार मेळाव्याच्या विरोधात गावातून कोण कोण गेले, आणि त्या आज ते माणसं कुणाकडून आहेत? ओबीसी एल्गार मेळाव्यात जाणारी माणसं आज 100% उघड सांगतो ते पंकजाताईंकडून आहे. गावातील लोकांना काय वाटलं की पंकजाताई ह्या यांच्या लीडर आहेत, मग पंकजाताई लीडर आहेत ना, मग पंकजाताईला मतदान करायचं नाही. मग दुसरा प्रतिस्पर्धी निवडणूक तुल्यबळात कोणता मोठा आहे? बजरंग सोनवणे किंवा अशोक हिंगे. या दोघांपैकी कुणाला करायचं? तर मग मताची विभागणी होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचं आपापल्या पद्धतीने ठरवलं. मतदानाचा हक्क त्यांनी योग्य रीतीने बजावला. पण ह्याच्यामध्ये कुठंही जरांगी पाटलांनी किंवा मराठा आंदोलकांनी कुठेही असा प्रचार केला नाही की तुम्ही ह्या स्पेसिफिक उमेदवाराला मतदान करा. कारण जर तसं म्हणतो तर आपण उघड ज्यांनी आपले दारच अडवलेत त्यांच्या भूमिकेचं समर्थन करतो, आणि ते मराठा समाजाला मान्यच नाही. मराठा समाजानं काय 2-3 पंचवार्षिक बीड मधून मराठा नसणाऱ्या उमेदवाराला निवडून दिलं? कारण इथला बीड मतदारसंघातील मराठा समाज आहे त्याला जाणीव आहे की आपल्या आरक्षणाचे दार कुणी बंद केलेले. मग एवढे आरक्षणाचे दार बंद असताना विरोधातल्या पंकजाताईंना आज फार मोठा मुद्दा होता हे सांगायचा, पण त्यांनी ते सांगितलं नाही. पंकजा मुंडे जर कुठेतरी मराठा समाजाचा जे आरक्षणाचा मुद्दा आहे त्यांचा आवाज मी उठवेल किंवा जरांगे पाटलाची जी मागणी ती मी मांडेल एवढं जरी बोलले असते तर त्यांच्या बाजूने मराठा समाज गेला 100% वळाला असता. आणि त्यांनी 1993ची पुनरावृत्ती करायला पाहिजे होती, पण त्यांनी का केली नाही? कारण त्यांचा समाज पण 1993ला त्या एका 3 पानाच्या 2 पानाच्या JR मध्ये घुसलेला आहे. टॉपवर ते पण बसलेले त्याच्यामुळे त्यांना त्यांचा समाज बी तोडायचा नव्हता, त्यांचं आरक्षण पण घालवायचं नव्हतं, म्हणून त्यांनी ही भूमिका घेतलेली नाही. तर बघू शकतायत खऱ्या अर्थानं बीडमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जे जातीवाद झाला जो वावड्या उठवल्या जातात किंवा जे काही चित्र दाखवलं जात आहे ते कशा पद्धतीने, त्याचे कारण काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे ही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आता आपण फायनल निकालाकडे येऊयात. आता आपण फायनल निकालाकडे येऊयात, कारण भरपूर चर्चा झालेली आहे आणि बीड लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका विजय कोणाचा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि अशोक सरांचा मागच्या वेळेचा अंदाज खरा ठरला होता. यावेळेस देखील त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन गावखेड्यांमध्ये जाऊन पोल घेतलेला आहे, आणि ते नेमकं पोल चित्र काय आहे, त्याची आकडेवारी काय आहे आपण जाणून घेणार आहेत. सर, जसं तुम्ही सांगितलं की मागच्या वेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचा जो अंदाज होता तो 1,70,000 प्रीतमताई विजयी होतील आणि 1,68,000 प्रीतमताई विजयी पण झाल्या. जसं तुम्ही सांगितलं होतं आष्टी मध्ये, गेवराईमध्ये किंवा तसं प्रत्येक मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांना थोडी लीड भेटलेली आणि त्यामुळं लीडचा टक्का हा जास्तीत जास्त वाढला होता. तर यावेळेस सगळ्यात जास्त लीड कुठल्या मतदारसंघातून असणार आहे प्रीतमताईंना, पंकजाताईंना? बघा, यावेळेस सगळ्यात जास्त लीड आपल्याला परळी विधानसभा मतदारसंघ आहे, तिथून आपल्याला पंकजा मुंडे यांना भेटलेली दिसणार आहे. बघा, किती असू शकते अंदाजे?
जवळपास 70,000च्या आसपास पंकजाताई यांना परळी विधानसभा मतदारसंघामधून लीड भेटणार आहे. म्हणजे जी की मागच्या वेळेस 12 ते 13,000ची लीड होती तिथं 70,000वर, म्हणजे जवळपास त्यांचं 55 ते 60,000 मतदान यावेळेस परळीमधलं वाढलेलं वाढणार आहे. अजून याबरोबर दुसऱ्या नंबरला त्यांची लीड कुठं वाढलेली असेल? दुसऱ्या नंबरला म्हणजे परळी एक विधानसभा मतदारसंघ आणि दुसरा मतदारसंघ म्हणजे आष्टी. आता आष्टीमध्ये मागच्या वेळेस जर बघितलं आपण तर 70 ते 68,000 मतदान त्यांचं आष्टीमधून वाढलं होतं. यावेळेस किती लीड असेल? मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांना आष्टी विधानसभा मतदारसंघामधून 70,000ची लीड भेटली होती. म्हणजे हे आकडा मी अंदाजे सांगतोय 70,000च्या आसपास. पण मात्र यावेळेस काय होणार आहे, आष्टी विधानसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांना फक्त 35,000च्या आसपासच लीड भेटणार आहे. अर्धी लीड तिकडे कमी होणार, अर्धी लीड तिथे कमी होणार. 35,000ची लीड कमी झाली त्याच्यावरती 10 ते 20,000 मतदान वाढून परळीमध्ये त्याची भर निघलेली. बाकी गेवराई इकडं माजलगाव केज इकडे काय परिस्थिती असणार आहे? बाकीचे जे उर्वरित तालुके आहेत बीड लोकसभा मतदारसंघातले त्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांनाच आपल्याला लीड यावर्षी दिसणार आहे. जर आपण गेवराईचा विचार केला तर सगळ्यात जास्त लीड आपल्याला गेवराई तालुक्यातून बजरंग बाप्पा यांना आलेली दिसणार आहे. बघा, जवळपास 60,000ची लीड एकट्या गेवराई तालुक्यातून आपल्याला बजरंग सोनवणे यांना आलेली दिसेल. जर बारकाईने जर अभ्यास केला तर पंकजाताई म्हणजेच प्रीतमताईला मागच्या वेळेस परळीमधनं 12,000 आणि आष्टीमधनं 70,000ची लीड होती. ती एकट्या गेवराईमध्येच कव्हर होताना कुठेतरी दिसते की गेवराईमध्ये मागच्या वेळेस 12,000ची लीड होती पंकजाताई प्रीतमताईंना, त्या ठिकाणी आज बजरंग सोनवणेंना 60 ते 65,000ची लीड असणार आहे. बरोबर आहे. मागच्या लोकसभेमध्ये गेवराईमधून प्रीतमताई यांना 35,000ची लीड होती. अच्छा, 35,000 2019 मध्ये 35,000च्या आसपास लीड होती. मात्र यावेळेस बजरंग सोनवणे यांना 60,000 लीड असणार आहे. याचं कारण म्हणजे जर तुम्ही गेवराईचा विचार केला, गेवराई विधानसभाचा विचार केला तर मराठा आंदोलन जे झालेलं आहे, तर मराठा आंदोलनाच्या जे काही केंद्राभोवती गाव आहे, जसं की आंतरवाली सराटी तिथून जवळच आहे आणि मनोज जरांगे पाटलांचे बरेचसे जे काही सवंगडी सोबती येतं ते गेवराई तालुक्यातले आपल्याला तिथं पाहायला भेटणार येतं. म्हणजे एकंदरीत काय की त्यांना जाण आहे या गोष्टीची किंवा त्यांना जळ सोसलेली आहे, जसं की लाठी हल्ला झाला असेल. आता तुम्ही म्हणताल ही नाराजी पंकजा मुंडेवर आहे का, पण नाही, ही 100% नाराजी पंकजा मुंडेवर नाहीये, सरकारवरती आहे. कारण लाठी हल्ला झाल्यापासून जनतेच्या मनात एक वेगळाच रोष सरकारविषयी निर्माण झालेला आहे. तर तो रोष आपल्याला गेवराई तालुक्यामधल्या जनतेमधून पाहायला भेटणार आहे आणि त्या रोषामुळेच बजरंग सोनवणे यांना तिथं 60,000ची लीड आपल्याला दिसणार आहे. म्हणजे मागच्या वेळेस जिथं 35,000ची लीड ही प्रीतमताईला होती, ती 35,000ची लीड तोडून 60,000, म्हणजे ही जर लीड पकडली तर 90,000च्या मतदानाबरोबर असणार आहे गेवराईचं मतदान. 90,000चा फरकच आपल्याला तिथं दिसणार गेवराईमध्ये. आणि पुढे माजलगाव आणि केज जर बघितलं तर कसं? आता माजलगाव विधानसभा मतदारसंघ आणि बीड विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास दोन्हीमध्ये सारखीच लीड आपल्याला बजरंग सोनवणे यांना दिसणार आहे. ती असणार आहे 30,000च्या आसपास, 30,000च्या आत किंवा बाहेर एवढी लीड आपल्याला बजरंग सोनवणे यांना दिसणार आहे दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडी आणि MIM पक्ष एकत्र होता, त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 90,000 मतदान झालं होतं. यावेळेस काय परिस्थिती असेल? मागच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 90,000 मतदान होण्याचं कारण म्हणजे MIM त्यांच्या सोबत होतं किंवा MIM हा वंचित बहुजन आघाडीचा एक घटक होता. मात्र यावेळेसच्या निवडणुकीमध्ये MIM त्यांच्या सोबत नाहीये. त्यामुळे ओव्हरऑल जिल्ह्याचा जर विचार केला आपण सगळ्यात, तर वंचित बहुजन आघाडी जवळपास 45,000 मतदान घेणार आहे संपूर्ण जिल्ह्यामधून. आणि हे जे मतदान आहे मग MIMचं, हे MIMचं मतदान बजरंग बाप्पा सोनवणे यांना पडलेलं आपल्याला आपल्या सर्वेमधून दिसलंय. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे जे मुस्लिम मतदान आहे, मुस्लिम मतदान गेल्या मतदानाच्या तुलनेत यावेळेस 10% त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. मागच्या वेळेस 2 लाखाच्या आसपास मुस्लिम मतदान होतं, आता यावेळेस 2,20,000च्या आसपास मुस्लिम मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आणि ते मतदान बजरंग सोनवणे यांच्या पथ्यावर पडल्याचं आपल्या सर्वेमधून आपल्याला समोर आलेलं आहे. एकंदरीत विजय जो आहे तो किती मताने असणार, किती मताधिक्याने असणार? विजय बघा फारसा नसणार आहे, जवळपास 45,000च्या आसपास, 45,000 ते 50,000च्या आसपास हातबाहेर विजय असणार आहे. हा आपल्या एक्झिट पोलचा अंदाज आहे. म्हणजे आपल्या टीमने जो काही जिल्हाभर सर्वे केलेला आहे त्या सर्वेमधून असं समोर आलंय की बजरंग सोनवणे हे जवळपास 45,000च्या लीडने निवडून येऊ शकतात. तर बघितलं की अशोक सरांनी आताच आपल्याला त्यांचा अंदाज सांगितलेला आहे की बजरंग सोनवणे हे 45,000 ते 50,000च्या मताधिक्याने विजयाच्या मार्गावरती आहेत. तर सर आता जो अंदाज सांगितलेला आहे, एक मराठा आंदोलक किंवा कार्यकर्ता म्हणून
काय वाटतं नेमका त्यांनी जो सांगितलेला अंदाज याकडे बघू काय वाटतं? त्यांच्या अभ्यासाला त्यांच्या निष्कर्षाला त्यांचं ज्ञान किंवा त्यांच्या टीमचं काम आहे ते. खरं तर निकाल काही असो, फक्त बीड जिल्ह्याचं आणि मराठा समाजाचं जो कल्याण करेल त्याने ते शब्द जे दिलेले आहेत किंवा ज्यांनी नाही दिलेले त्यांनी बी त्याच्यावर काम करायला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. पण सुरू असलेल्या घडामोडीमध्ये आता समजा मतदान झालंय, सगळं झालंय, आता सध्या कुठंतरी एक अँगल दिला जातोय की मनोज जरांगे यांना अगोदर निवडणुकीच्या प्रचारामध्ये कुठंतरी पंकजाताई समर्थकांनी जे मनोजदादांचे पंकजाताईंचे फोटो व्हायरल केले की मनोजदादा आमच्या विरोधात नाहीच, की जे पाडा म्हणलेत ना ते आमच्या विरोधात नाही असे मिळून त्यांनी स्टेटस लावले होते स्वतःचे की मनोजदादा आमच्या सोबत आहेत, पाडा काय आपल्याला माहित नाही कोणाला म्हणलेले आहेत. ज्यावेळेस ते निवडणूक होईपर्यंत तसंच म्हणायचे, उमेदवार पण म्हणायचा आणि त्यांचे समर्थक पण म्हणायचे. पण जसं निवडणूक झाली, जशी ते मतदानाची 13 तारीख झाली की 14 तारखेला ह्यांनी काय सुरू केलं, जरांगे पाटलांविषयी मिथून, म्हणजे ही तुतारी वाजवणारा बारामतीचा आहे, ही तुतारी ह्याची मिथूनची वाजती, जरांगेच्या ऐवजी डांगऱ्या, हे जे शब्द यायला लागलेत त्याच्यामधून कुठेतरी मराठा बांधवांमध्ये जी घट्टबीन झालेली त्याला कुठेतरी ठेच पोहोचली जाते. हे सुरू झालं तिकडून. मग मला माझं सांगण्याचं एकच तात्पर्य आहे, आम्ही कुठल्याही नेत्याविषयी कधीही गरळ वकलेलं नाही, कधीही आम्ही त्यांच्याविषयी विरोधात पोस्ट केलेले नाहीत, आम्ही कधीही कोणाच्या समर्थनात म्हणजे तुतारीच्या पण समर्थनात आमच्या पोस्ट नाही. आम्हाला जे करायचं ते आम्ही केलंय, ते लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आम्हाला. पण आता जर तुम्ही त्या गोष्टी आताच तुम्ही काय म्हणत होता इलेक्शनच्या प्रचारादरम्यान की जरांगे पाटील आमच्या सोबत आहेत, जरांगे पाटलाचे ताईचे स्टेटस लावले आहेत त्यांनी, आणि आता तुम्ही मिथून वगैरे वगैरे जे शब्द वापरतात ते अत्यंत चुकीचं आहे. सध्या समाजामध्ये जी दरी निर्माण होती ही दरी निर्माण करण्याचं काम सध्या होत आहे. फक्त आमचं एकच सांगणं आहे, निवडून कुणी पण येऊन द्या, नगद नारायण महाराज भाऊबाबांच्या आशीर्वादाने जो निवडून येईल त्यानं समाजासाठी, कुठलाही समाज असू द्या, जो गरजवंत समाज आहे, जो बॅक फुटला राहिलेला आहे त्या समाजासाठी अहोरात्र झटणं हेच त्या उमेदवाराचं काम पाहिजे. नक्की जातीवर आधारित ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. हे सगळं लक्षात घेऊन जो उमेदवार निवडून येईल त्यांना आमच्या शुभेच्छा असतील. मग भलेही तो कमळाचा असू द्या, तुतारीचा असू द्या किंवा वंचितचा असू द्या, ह्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही आमचा प्रामाणिकपणा कुठला आहे, आमच्या गरजवंत समाजाला कुणबी नोंदी शोधून त्याला सगळी सोयऱ्याचं जे अध्यादेश आहे तो पारित करण्याची आमची बांधिलकी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि भगव्या ध्वजाशी, मनोज जरांगे पाटील या निष्ठावंत समाजाच्या पुत्राशी आमची बांधिलकी कुठल्याही बजरंग बाप्पाशी नाही, कुठल्याही पक्षाशी नाही, कुठल्याही तुतारीशी नाही. हे मात्र तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि सामाजिक दरी जी सध्या बीडमध्ये वाढते ती वाढवण्यासाठी जे कारणीभूत घटक आहेत त्यांनी यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्या समाजातील नेत्यांनी पण ह्या गोष्टीला आव्हान केलं पाहिजे, जे होताना दिसत नाही. आम्ही मात्र आमच्या पद्धतीने ह्या गोष्टी आम्ही करतच नाही. आता आज ते प्रत्येक समाजात काही खळखट्याक ते त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हे आमचं पण मत आहे, जरांगे पाटलांचं पण मत आहे. पण कुठल्याही माता भगिनीच्या विषयी, समाजाविषयी आमच्या मनामध्ये कसलीही किंतु नाही. तर बघू शकतात अतिशय छान अशी मुलाखत किंवा चर्चा झालेली आहे. अशोक सरांनी त्यांचे अंदाज सांगितले आहे, जयरामदादांनी पण मराठा आरक्षण आणि चालू असलेलं इलेक्शन सध्या त्याच्यावरती काय पडसाद पडलेत ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता इलेक्शन संपलेलं आहे, कुठंतरी जातीय सलोखा राखला पाहिजे. आणि पंकजा मुंडे निवडून आले काय, बजरंग सोनवणे निवडून आले काय, त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. आणि आता सध्या जातीमध्ये जी दरी तयार होते, जरांगे पाटलांच्या संदर्भात जी निवडणुकीच्या पूर्वी जी भूमिका होती तीच भूमिका आजही असली पाहिजे. कारण निवडणुकीच्या आधी तुम्ही जरांगे पाटील आमच्या विरोधात नाहीत जे स्पष्टपणे म्हणत होतात, अचानक निवडणूक संपली आणि तुम्ही त्यांना विरोधक का मानायला लागलात, ह्या गोष्टी कुठेतरी दरी निर्माण करतात असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं याबद्दल काय मत आहे आणि बीडचा खासदार कोण होईल, पंकजा मुंडे होतील की बजरंग सोनवणे होतील, याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका सुंदर मुलाखतीमध्ये. नमस्कार.